छोटरामजी मुंडले साहेब मार्गदर्शक पाहुणे यांनी सुद्धा मंचावर आपले स्थान स्वीकार करावे अशी मी त्यांना विनंती करतो। तसेच सन्माननीय श्री संजयजी बावनकर साहेब सेवक येलोळा यांनी सुद्धा मंचावर आपले स्थान स्वीकार करावे अशी मी त्यांना विनंती करतो। सन्माननीय माधवजी नागरीकर साहेब मार्गदर्शक सेवक नागबीळ यांनी सुद्धा आपले स्थान मंचावर ग्रहण करावे अशी मी त्यांना विनंती करतो। सन्माननीय श्री प्रभाकरजी सुपारे सेवक नागबीळ यांनी सुद्धा मंचावर आपले स्थान स्वीकार करावे अशी मी त्यांना विनंती करतो। सन्माननीय रवींद्रजी वावरे इरुवा यांनी सुद्धा मंचावर आपले स्थान स्वीकार करावे अशी मी त्यांना विनंती करतो। सन्माननीय श्री बालकृष्णजी राऊत नागबीळ यांनी सुद्धा आपले मंचावर स्थान स्वीकार करावे अशी मी त्यांना विनंती करतो। सन्माननीय शेखरजी फटील साहेब यांनी सुद्धा मंचावर आपले स्थान स्वीकार करावे अशी मी त्यांना विनंती करतो। सन्माननीय वामनरावजी कटरा साहेब सेवक पाहुणी यांनी सुद्धा मंचावर आपले स्थान स्वीकार करावे अशी मी त्यांना विनंती। मार्गदर्शक सन्माननीय गिरधरजी लांजेवार साहेब मार्गदर्शक नागबीळ तथा माझे मार्गदर्शक या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित साहेबांना माझा नमस्कार। परमपूज्य परमात्मा अभिषेक मंडळ अंतर्गत मार्गदर्शक सन्माननीय श्री खेमजी तेलमासे साहेब मार्गदर्शक भेंडाळा हे या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित साहेबांना माझा नमस्कार। तसेच सन्माननीय श्री एका लाईनीमध्ये आणि शिस्त पद्धतीने पेंडामध्ये बसावं असं मी आपल्याला विनंती करतो आहे। बाबा हनुमानजी बाबांना मार्गदर्शन केलं कि विश्व में और एक शक्ति है बोले जो सृष्टि के निर्माता है बोले और निराकार है चैतन्य है वो सबका एक भगवान है बोले। या पद्धतीने हनुमानजींनी बाबाला परिचय करून दिला तेव्हा हनुमानजीच्या मार्गदर्शनाप्रमाणे महान त्यागी बाबा जुमदेजी यांनी 20 ऑगस्ट 1948 ला 5 हवनाची सुरुवात केली आणि 25 ऑगस्ट 1948 ला एका भगवंताचा परिचय दिला। सर्व हिंदू धर्मातील देवी देवतांनी आपापला परिचय दिला। त्यानंतर एका भगवंतानी परिचय दिला आणि बाबाला म्हटलं कि ये मानव तू मुझे कहाँ ढूंढ रहा है बोले मैं 24 घंटे तेरे पास हूँ बोले जिस पर मैं तुझसे छूट जाऊंगा तेरा शरीर मृत्यु हो जाएगा। क्या बाबाला म्हटलं कि भगवान मेरे पास होकर भी मैं भगवान को कितना लंबा ढूंढ रहा हूँ। तेव्हा खऱ्या अर्थाने मानते की बाबा जुमदेजी यांना एका परमेश्वराचा परिचय झाला आणि अशा या दैवी शक्तीचे प्रतीक भगवान बाबा हनुमानजी यांच्या प्रतिमेचे पूजन व स्वागत या ठिकाणी अध्यक्ष साहेबांच्या हस्ते सुरू आहे। सृष्टी निर्माता परमेश्वराचे प्रतीक म्हणून कसली खून नाही, कोणत्याही धर्माप्रमाणे परमेश्वराचे काहीतरी प्रतीक असणे आवश्यक आहे। ज्या महामानवाने या पृथ्वीवर जन्म घेतला त्यांनी भगवंताला प्रिय असणारे कार्य केले आणि आपण भोळी बाबडी जनतेने त्यांनाच भगवान मानून त्यांनाच पूजन करू लागलो आणि सत्य भगवंतापासून दूर झालं आणि त्यांनाच आपण परमेश्वर मानून पूजू लागलो। परंतु ते परमेश्वर नव्हते तर ते मानवच होते आणि बाबांनी जेव्हा त्यांना आपापला परिचय दिला
तेव्हा त्यांनी सुद्धा सांगितलं की आम्ही भगवंत नव्हतो, आम्ही मानवच होतो, परंतु या देशातली जी जनता आहे, भोळे बाबाचे लोक आहेत, त्यांनी आम्हाला भगवंत म्हणून आमचीच पूजा करणे चालू केलं आणि सत्य परमेश्वरापासून लपवून ठेवलं. परंतु खऱ्या अर्थाने भगवान बाबा हनुमानजी यांनी महान त्यागी बाबा जुमदेजी यांना एका परमेश्वरी कृपेचा मार्ग सांगितला व त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे एका भगवंताची प्राप्ती झाली. आणि त्यानंतर बाबांनी एकच परमेश्वर मानला. अशा या दैवी शक्तीचे प्रतीक भगवान बाबा हनुमानजी यांच्या प्रतिमेचे पूजन व स्वागत सन्माननीय अध्यक्ष साहेबांचे हस्ते या ठिकाणी सुरू आहे. करिता सर्व सेवक सेविकांनी पेंडाल मध्ये एका लाईनी शांत चित्ताने बसावं असं मी आपणास विनंती करतो आहे. स्वयंसेवकांना सूचना आहे. स्वयंसेवकांना जी जिम्मेदारी दिली आहे त्यांनी ती जिम्मेदारी पार पाडावी अशी मी आपणास विनंती करतो. दैवी शक्तीचे प्रतीक भगवान बाबा हनुमानजी यांच्या प्रतिमेचे पूजन व स्वागत सन्माननीय गिरधरजी लांजीवार साहेब, मार्गदर्शक नागपूर परिसर तथा माजी मार्गदर्शक आजच्या बैठकीचे अध्यक्ष यांच्या शुभस्ती या ठिकाणी सुरू आहे. करिता सर्व सेवक सेविकांनी एका लाईनीत शिस्त पद्धतीने बसावं अशी मी आपणास विनंती करतो आहे. आपसात कोणी बोलू नका. हवन कार्य सुरू असताना आपण कोणी आपसात बोलत नाही. त्या पद्धतीने निराकार दैवी शक्ती या ठिकाणी उपस्थित आहे. मग प्रत्येकाने आपापली जबाबदारी समजून या ठिकाणी भगवान बाबा हनुमान यांच्या प्रतिमेचे पूजन व स्वागत अध्यक्ष साहेबांच्या हस्ते झालेले आहे. आपण अंधश्रद्धेतून मुक्त करून अनेक वाईट व्यसनातून मुक्त करणारे व्यसनमुक्ती जनक मानव धर्म संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेजी यांच्या प्रतिमेचे या ठिकाणी स्वागत सुरू आहे. महान त्यागी बाबा जुमदेजीचा जन्म 3 एप्रिल 1921 रोजी श्री विठोबा रखमाजी धुबरीकर आणि सरस्वताबाई यांच्या पती जन्मास झाला. बाबा हे 14 अपत्य होते. बाबापेक्षा 3 भावंड मोठी होती. बाळकृष्ण नारायण जागोबाजी आणि सर्वात लहान बंधू हे मारुती होते. असे यांचा संयुक्त परिवार. बाबाचे शिक्षण केवळ 14 वर्गापर्यंत झाले असले तरी त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे आज लाखो कुटुंब अंधश्रद्धा वाईट व्यसनातून मुक्त होऊन शारीरिक व मानसिक रोगापासून मुक्त होऊन सुखी व समाधानी जीवन जगत आहे. त्यांनी केलेल्या निस्वार्थ निष्काम कार्यामुळे परमेश्वरी गुणांचा अनुभव आम्हा सर्व सेवकांना मिळालेला आहे. आणि आज अनुभव इतर सेवकांना सुद्धा व समाजातील दुःखीकडची लोकांना सुद्धा मिळत राहावा त्याकरिता महान त्यागी बाबा जुमदेजी यांनी 4 डिसेंबर 1969 ला परमपूज्य परमात्मा एकमेव सेवक मंडळाची स्थापना करून मंडळाच्या माध्यमातून हे कार्य अविरत सुरू करण्याकरता सेवकांना प्रेरित केले. तसेच महोदयातील मानव धर्माचे बांधकाम करून आम्हा सर्व सेवकांना आश्रयाचे स्थान प्राप्त करून दिले. अशा या महामानव महान त्यागी बाबा जुमदेजी यांच्या प्रतिमेचे या ठिकाणी उपाध्यक्ष साहेबांच्या हस्ते स्वागत सुरू आहे.
ज्या ध्येयाने मान त्यागी बाबा जोंधेजी एका परमेश्वराची प्राप्ती केली, म्हणून मी नेहमी म्हणत असतो की हवा वेदाने नव्हती, हवेपेक्षा त्यांचा वेग होता. हवा वेदाने नव्हती, हवेपेक्षा त्यांचा वेग होता. भगवत प्राप्ती करण्यामागे त्यांचा इरादा नाही होता. असा सरस्वताबाई विठोबाजी बाबांचा जगात नव्हे तर लाखात एक, जगात नव्हे तर लाखात एक असे महामानव व्यसनमुक्ती जनक मानधर्म संस्थापक मान त्यागी बाबा जोंधेजी यांच्या प्रतिमेचे स्वागत सन्माननीय अध्यक्ष उपाध्यक्ष साहेबांच्या हस्ते या ठिकाणी सुरू आहे. करिता सर्व सेवक सेविकांनी पेंडॉल मध्ये शांत चित्ताने बसावं अशी मी आपणास विनंती करतो आहे. मान त्यागी बाबा जोंधेजी यांच्या प्रतिमेचे या ठिकाणी स्वागत झालेले आहे. आपण सर्व मिळून भगवंताला इतके प्रणाम करू. गरीबी जरी त्यांच्या संसारात होती, आईची बाबांना खमीर साथ होती. गरीबी जरी त्यांच्या संसारात होती, आईची बाबांना खमीर साथ होती. बाबा होते दिव्या समान, बाबा होते दिव्या समान आणि त्या दिव्याची मातोश्री आई वात होती, मातोश्री आई वात होती. अशा त्याग मूर्ती मातोश्री वाराणसी यांच्या प्रतिमेचे या ठिकाणी स्वागत चालू आहे. वाराणसी यांचे लग्न मान त्यागी बाबा जोंधेजी यांच्याशी सन 1938 साली मे महिन्यात झाले. आई नागपूर जिल्ह्यातील खापा गावातील प्रतिष्ठित निवासी श्री बापूजी बोर्डे यांची सुकन्या व तळदार व अग्रणी विणकर नेते श्री सोमाजी बोर्डे यांची धाकटी बहीण. बाबांच्या भगवत भक्ती विधीमध्ये त्यांनी बाबांना सर्वपरी सहकार्य केले. मानधर्माच्या प्रचार प्रसारामध्ये आईंचा देखील फार मोलाचा वाटा होता. आईच्या सहकार्याविना मान त्यागी बाबा जोंधेजी आपल्या दुःखी कष्टी लोकांपर्यंत पोहोचू शकले नसते. असं त्याग मूर्ती मातोश्री वाराणसी आई यांच्या प्रतिमेचे या ठिकाणी स्वागत सुरू आहे. आणि इतकेच नव्हे तर मान त्यागी बाबा जोंधेजींना जानेवारी 1988 ला साक्षात्कार झाला की बाबाचे आयुष्य संपले. तेव्हा प्रश्न पडला सेवकांना 1989 ला की आमचे धर्मगुरु मानव धर्म संस्थापक मान त्यागी बाबा जोंधेजी जर आम्हा सर्व सेवकांना जरी सोडून गेले तर आम्हाला पुढील मार्गदर्शन करेल कोण, असं सेवकांना प्रश्न पडला. तेव्हा त्यांना आयुष्य देणार कोण, तेव्हा आईला प्रश्न पडला. 1989 ला जेव्हा बाबाला सर्व सेवकांना जेव्हा प्रश्न पडला तर मातोश्री वाराणसी आई सामोर आल्या आणि भगवंताला त्यांनी विनंती केली आणि आईचे आयुष्य बाबांना लाभले आणि बाबांचे मार्गदर्शन आम्हा सर्व सेवकांना लाभले. म्हणून आज बाबांच्या कृपेने आपण आज दुःखी कष्टी मानव सुखी व समाधानी जीवन जगत आहोत. हे आईच देखील पुण्याई आहे. अशा या आईच्या पुण्याईला या ठिकाणी त्याग मूर्ती मातोश्री वाराणसी यांच्या प्रतिमेचे या ठिकाणी स्वागत सुरू आहे. सौ निलिमाताई वाणी, सौ रंजनाताई कावळे, सौ आशाताई भावंकर, सौ ममताबाई कुर्जेकर, सौ ममताताई भावंकर या सर्व सेविकांच्या हस्ते या ठिकाणी मातोश्री वाराणसी या प्रतिमेचे स्वागत सुरू आहे. करिता सर्व सेवक सेविकांनी या ठिकाणी पेंडॉलमध्ये दैवी शक्ती उपस्थित आहे, म्हणून सर्व सेवकांनी शांत चित्ताने बसावं मी असे आपणास विनंती करतो आहे. दीपामधुनी उजळली ज्योती सुगंध फुलाचा आला, दीपामधुनी उजळली ज्योती सुगंध फुलाचा आला. स्वागत करण्या आईचे पुष्पमाले वाहू चला, पुष्पमाला वाहू चला. या ठिकाणी मातोश्री वाराणसी यांच्या प्रतिमेचे पूजन स्वागत पुष्पमाला अर्पण करून या ठिकाणी स्वागत सुरू आहे. करिता सर्व सेवक सेवकांनी शांत चित्ताने बसावं असे मी आपणास विनंती करतो आहे.
दैवी शक्ती विराजमान आहे। सर्व सेवक सेविकांनी शांत चित्ताने बसावं अशी मी आपणास विनंती करतो आहे। या ठिकाणी मातोश्री वाराणसी यांच्या प्रतिमेचे स्वागत झालेले आहे। तसेच परिसरातील सर्व सेवक सेविकांनी लवकरात लवकर पेंडालमध्ये येऊन बसण्याची कृपा करावी आपणास विनंती करतो। परिसरातील सर्व सेवक सेविकांनी पेंडालमध्ये येऊन बसण्याची कृपा करावी अशी मी आपणास विनंती करतो। या ठिकाणी मातोश्री वाराणसी यांच्या प्रतिमेचे स्वागत झालेले। आपण सर्व मिळून भगवंताला देवतांचे पाटील साहेबांना माझा नमस्कार। तसेच या परिसरातील मार्गदर्शक दिनेशजी वाणी साहेबांना माझा नमस्कार। तसेच वरली परिसराकडे आपण लक्ष दिलं आहोत। बाबांनी सांगितलं की कर्म चांगले